तर सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपण आता थोडासा वेळ गेला, पहिला वाया गेला, पण असो. आपण थेट मुद्द्याला हात घालूया आज. आपण तो म्हणजे आपण श्वासाच्या आधारे स्वतःशी कनेक्ट होतो. इथं आपण जेव्हा मीटिंग मध्ये येतो तर पहिलं काम आपल्याला हेच करायचं, ज्यानं त्यानं आपापल्या पातळीवर. ते म्हणजे आलो की आपण स्वतःशी कनेक्ट होऊन तिथं बसायचं, असा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण त्याच्यासाठी आलो. समजा आपला असं काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला, काही मीटिंग सुरू व्हायला उशीर झाला, किंवा काही अडथळा आला मध्ये, आपण स्वतःपासून डिस्कनेक्ट नाही व्हायचं. आणि अर्थात हे ही जी प्रॅक्टिस आहे किंवा ही जी पोझिशन आहे आपली स्वतःशी कनेक्टेड राहण्याची, ही कायमचीच पाहिजे, नॉनस्टॉप. त्याला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे परत. म्हणजे इथपर्यंत आपली साधना आली तर मग आपली साधना खऱ्या अर्थानं सुरू झाली. पण जेव्हा आपल्याला परत परत ते सांगावं लागतं, मग आपल्याला मग तिथून पुढे आपली सुरुवात होते. त्यापेक्षा इथं आलं, समजा आधी डिस्कनेक्टेड असाल, आधी समजा स्वतःशी स्वतःमध्ये नसाल तुम्ही, आणि इथं आलात आणि लक्षात आलं की स्वतःमध्ये आपण नाही आहोत, तर लगेच ही काया, हे शरीर आतून आत श्वास घेतं, सोडतं, काया आन करते, काया अपान करते, ह्या मोडला, ह्या पोझिशनला, ह्या स्थितीला लगेच येण्याचा प्रयत्न करायचा. आणि हा आपला स्टार्टिंग पॉइंट आहे, ही सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. बऱ्याचदा त्याच्या आधी आपण भरकटलेले असतो, आपलं मन भटकत असतं. तर ते भटकणारं मन इथं यावं म्हणून आपण बाकीच्या गोष्टी बोलत असतो. पण आता इथं जर एक तुम्हाला आता 13 दिवस झाले, 14 दिवस झाले, आज आपल्याला समजा इतक्या दिवसानंतर जर हे लक्षात आलं असेल की आपण इथं कशासाठी येतो, तर स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी. कारण सती जागृती, आत्मभान, देहभान हा आपला मुख्य उद्देश आहे. जीवनाशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे, कारण जीवनाचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. जीवनातले ताणतणाव कमी करायचे, आपले टेन्शन, आपलं फिअर, भय, एकटेपणा जो काही असेल तो प्रॉब्लेम आपल्याला कमी करायचा आहे. आणि तो प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आपल्याला स्वतःशी कनेक्ट व्हावं लागतं. तर ते काम आपल्याला लगेच इथं आल्या आल्या सुरू करायचं असतं. एक मुद्दा मला वाचता वाचता मगाशी सांगावासा वाटला, की हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक संकल्प करावा लागतो, एक ठरवावं लागतं, तरच आपले प्रयत्न सुरू होतात. म्हणजे जसं बुद्धांनी सुत्तामध्ये सुरुवातीला म्हटलेलं आहे की मी या विमुक्तीच्या, दुःखमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत, आणि या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असेल. तर ही जी अवस्था ही फार महत्वाची आहे. ज्या गोष्टीत आपलं मन नसतं, आपलं चित्त नसतं, ती गोष्ट आपल्या हातून होत नाही. ते त्याच्यात चित्त नसणं, त्या विषयामध्ये चित्त नसणं, मन नसणं, म्हणजे डिस्कनेक्टेड असणं आहे. म्हणजे स्वतःपासून आपण लांब आहोत, म्हणजे स्वतःमध्ये नाही, म्हणजे हरवलेले आहोत. आपण स्वतःपासून दूर आहोत म्हणजे काय, हरवलेले आहोत. आणि आपण कुठं असतो ते आपल्याला माहिती नसतं. त्यालाच आपण भरकटणं म्हणतो, किंवा ती एक गाफील अवस्था आहे. आणि त्याला तर बुद्धांनी मृतवत अवस्थाच म्हटलेला आहे. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत की आपल्याला संकल्प करून संकल्प करण्याचा आधी प्रयत्न करावा लागतो. हे चित्त आपल्या ह्या साधनेमध्ये लागेल, स्वतःमध्ये लागेल,
स्वतःचा आपल्याला स्वतःच आपल्याला भान येईल, स्वतः स्वतःचा प्रश्न आपल्याला लक्षात येईल. याच्यासाठी हे चित्त स्वतःमध्ये लागणं फार महत्वाचं असतं. आणि बुद्धांनी तीच गोष्ट सुरुवातीला पॉइंट आउट केलेली आहे, सांगितलेली आहे की या मार्गासाठीच, या दुःखमुक्तीच्या विमुक्तीच्या मार्गासाठीच मी प्रयत्न केलेले आहेत. आणि याच्यामध्ये माझं चित्त मन लागलेलं होतं. आणि म्हणून पुढचा शोध लागला. हीच गोष्ट आपण बाबासाहेबांच्या बाबतीत पण लक्षात घेऊया, की बाबासाहेबांचं पण चित्त मन हे अस्पृश्यतेच्या निवारणाच्या त्या प्रश्नामध्ये सुरुवातीपासून मरेपर्यंत त्याच्यातच त्यांचं चित्त होतं. तोच त्यांचा उद्देश होता, जगण्याचा उद्देशच त्यांनी तो बनवला होता, जीवन कार्य. आणि मग त्यांचे प्रयत्न सगळे त्याच दिशेनं सुरू होते. सगळा त्यांचा अभ्यास, त्यांची सगळी भाषणं, त्यांचं लिखाण, त्यांचे दौरे, त्यांच्या मिटिंगा, त्यांच्या भेटीगाठी, या सगळ्या गोष्टीमध्ये एकच संकल्प होता की मला हे काम करायचं. याला अजून एक टेक्निकल शब्द आहे, त्याला श्रद्धा म्हणतात. आपल्या कामात आपली फेथ पाहिजे. आपल्याला जे करायचं ते आपल्याला खरोखर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपलं चित्त पाहिजे, आपलं मन पाहिजे. त्याला श्रद्धा असा शब्द आहे, पण आता श्रद्धा शब्द बराचसा म्हणजे गुळगुळीत आणि थोडा अं, गैरसमज निर्माण करणारा पण झालेला आहे. बऱ्याच लोकांना वाटतं श्रद्धा म्हणजे कुठल्या तरी शक्तीवर श्रद्धा, कुठे देवावर श्रद्धा, किंवा बुद्धावर श्रद्धा, किंवा असं धम्मावर श्रद्धा. श्रद्धा, याच्या श्रद्धा असेल, परंतु इथं जिथं आपल्याला खरा प्रश्न सुटेल तिथं आपली श्रद्धा पाहिजे, तिथं आपलं मन पाहिजे. मनामध्ये श्रद्धा म्हणजे आंधळ्या मनामध्ये, अजागृत मनामध्ये सुद्धा श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा हे मनाचं लक्षण आहे. वाईट मार्गात पण श्रद्धा असते, कारण त्याच्यात मन गुंतलेलं असतं. आणि म्हणून ते काम ते लोक करतात जे चुकीच्या मार्गावर असतात. त्याच्यात त्यांचं मन जडलेलं असतं. आणि ते चुकीच्या याच्यात का जडलेलं असतं, तर स्वतःचं भान नाही, सती नाही. तर तोच मनाचा जो श्रद्धेचा गुणधर्म आहे, तो विधायकतेनं, पॉझिटिव्हली अशा प्रकारे आपल्याला कन्वर्ट करता येतो, ट्रान्सफॉर्म करता येतो. मन तेच आहे, त्याचं लक्षण तेच आहे. फक्त फरक कुठे पडतो? जागृत मन आणि अजागृत मन. भानावर असलेलं मन, भानावर नसलेलं मन. कारण भानावर असलेल्या मनालाच योग्य काय अयोग्य काय हे कळतं. आणि ज्याचं मन भानावर नाही, ते काहीही करेल. ज्याचं चित्त थाऱ्यावर नाही, भानावर नाही, ते काही करील. कारण ती एक शक्ती आहे. चित्त मन ही एक शक्ती आहे, ऊर्जा आहे. आणि ऊर्जेला स्वतःचं डोकं नसतं. ऊर्जा शक्ती दिशाहीन असते. उदाहरणार्थ आपण समजा इलेक्ट्रिसिटी, वीज ही एक शक्ती आहे. परंतु वीज स्वतः तुमच्या घरात आलेली नाही. स्वतः आपल्या घरात आलेली नाही, स्वतः तिनं प्रकाश दिलेला नाही. तिला आणलं गेलेलं आहे. तिला हे कळत नाही की जाऊन प्रकाश द्यायचा आहे आपल्याला. तिला माणसानं कौशल्याने घरापर्यंत आणलेलं आहे. त्याला आपण हे कनेक्शन म्हणतो, ज्याला वायरिंग म्हणतो. तर त्या वायरिंगच्या थ्रू, त्या मेटल, त्या धातूच्या थ्रू ती वीज आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि मग तिचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर त्या शक्तीला, विजेच्या शक्तीला स्वतःचं डोकं नाही, ती स्वतः वायरिंग नाही तयार करत. ती स्वतः पोलवर जाईल आणि पोलवरून मग अशी येईल आपल्या घरात आणि बल्ब लागेल, असं नाही होत. माणसामध्ये ती एक हुशारी आहे, कौशल्य आहे. ती एक वेगळी शक्ती आहे, त्याला जागृती म्हणतात, सती म्हणतात.
ती सती जागृती या शक्तीचा योग्य उपयोग करून घेते. पाणी सुद्धा आहे, पाणी वाहतं पाणी आहे आणि ते नुसतंच वाहत राहिलं तर ते उताराच्या दिशेने नुसतंच वाहत जाईल आणि जिथं त्याला थांबायचं तिथं जाऊन ते थांबेल. मग ते कुठे डोहात थांबेल, नाही तर कुठं जिथं पुढे जायला जागा नाही तिथं थांबेल, किंवा सरळ त्याला रस्ता मिळत मिळत गेला तर ते जाऊन समुद्रात थांबेल. पण माणसानं धरणं बांधली तर ते पाणी कृत्रिमरित्या त्याचा जलसंचय तयार झाला आणि त्या पाण्याचा मग वेगळ्या पद्धतीनं उपयोग केला जातो. शेतीला असेल, पिण्याला असेल, किंवा वीज निर्मितीसाठी असेल, काय असेल. तर शक्तीला स्वतःच डोकं नसतं. तिला योग्य दिशेने वळवण्याचं काम माणसातली जागृत इच्छाशक्ती करते. म्हणून सतीचा मुद्दा महत्वाचा आहे, जागृतीचा मुद्दा महत्वाचा आहे. ज्याला आपण मनाचा विस्कळीतपणा म्हणतो ती पांगलेली शक्तीच आहे. ज्याला चित्ताचं विचलन म्हणतो ते डिस्टर्ब झालेली शक्तीच आहे. कारण तिला स्वतःच भान नाही, तिला स्वतःच डोकं नाही. म्हणजे माणसाचं काम आहे असं त्याचा अर्थ नाही. ही निसर्गाचीच अशी एक देणगी आहे, की माणसामध्येच आहे ती, की माणूस जागा झाला की त्याला ह्या जीवनातल्या शक्तीचं भान येतं. स्वतःचं भान येतं म्हणजे जीवन शक्तीचं, कारण जीवन ही एक शक्ती आहे. त्या शक्तीचं भान येतं म्हणजे जगण्याचं भान येतं, जाणीवांचं भान येतं, चित्ताचं भान येतं, मनाचं भान येतं, पाहण्याचं भान येतं, ऐकण्याचं भान येतं, गंध, चव, स्पर्श, कृती, वाणी, शारीरिक कृती, बोलणं, आणि ह्याच्या पाठीमागे दडलेली मनाची शक्ती, चित्त, हे सगळं जेव्हा त्याला भान येतं त्याला सतीपठ्ठान म्हटलेलं आहे. म्हणजे काया वेदना चित्त मनोधन, हे सगळ्याचं भान आल्यावर मग जीवनाला योग्य आकार मिळायला सुरुवात होते आणि मग ते योग्य दिशेने जातं, सम्यक दिशेने जातं. आणि मग त्याला सम्यक समाधीची प्राप्ती होते, म्हणजे त्याला दुःखमुक्ती मिळते. तर असं हे एका या एका बुद्धांच्या त्या संदेशावरून, की त्याच्यामध्ये चित्त लागलं तर ते जागृतीचंच काम आहे. चित्त कोणाचं लागेल? ज्याला जो भानावर येईल, ज्याला समजेल जीवन म्हणजे काय, ज्याला दिसेल, जाणवेल दुःख म्हणजे काय, यातना म्हणजे काय, डिस्टर्बन्स म्हणजे काय, विचलन म्हणजे काय, टेन्शन म्हणजे काय, दबाव, प्रेशर म्हणजे काय, म्हणजे सगळं शरीरावरचं प्रेशर असो नाही तर मनावरचं असो, हार्टवरचं प्रेशर असो नाही, डायजेशनवरचं असो नाही तर डोक्यावरचं प्रेशर असो, मनावरचं प्रेशर असो नाही तर कशावरचं प्रेशर असो, त्याला तर ते जाणवलं पाहिजे. त्याला ते जागृतीला ते जाणवतं. ते जाणवल्यावर त्या दुःखाची जाणीव होते आणि मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते कळतं. हे जागृतीचं सतीचं फार मोठं व्यापक आणि विशाल काम आहे. आणि त्या अशीच हीच जागृती आपल्याला आपलं चित्त कोणत्या मार्गावर लावलं पाहिजे याचे भान आणून देते. त्यामुळे बुद्धांना जी गोष्ट सापडलेली आहे ती कुठेतरी ध्यान करण्याची, आणि कशी त्यांनी ते स्वतः सिद्धार्थ गौतमांनी केली, ध्यानं अनेक केली. बुद्धांनी नाही. माझं मत आहे बुद्धांना जे सापडलं तो जागृतीचा मुद्दा आहे, तो सतीचा मुद्दा आहे. म्हणून बुद्धांना पण संपूर्ण जागृत असंच म्हटलं जातं. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. पण हा मार्ग सापडेपर्यंत त्यांनी इतर मार्ग अवलंबले होते. तर हा एक आपला बराच वेळा चर्चा करून झालेला मुद्दा आहे. तर या मार्गामध्येच माझं चित्त लागलेलं असं असे. आणि मग ते सांगतात हा मार्ग कोणता आहे. तर ह्या
कायेमध्ये उतरण्याचा आहे, या धम्मामध्ये उतरण्याचा आहे. धम्म म्हणजे या कायेत ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्याला धम्म म्हटलेलं आहे. या जिवंत कायेमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी जे जे कार्य चाललेले आहेत, मनाचं कार्य असो, चित्ताचं कार्य असो, जाणीवा असो, काही असो, जसं आपण काल आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, विज्ञान हे धातू पाहिले किंवा आणखीन काही पुष्कळ काही सापडतं मग त्याच्यामध्ये. हम्म. बुद्धांनी त्यातच विश्लेषण केले, त्याच्यामुळे ते अनेक सुप्त अनेक शिकवणी निर्माण झाल्या. पण मुद्दा एकच आहे की जीवनामध्ये उतरा, जागृतपणे उतरा, जीवन सापडेल आणि मग जीवनाचे धम्म सापडतील. शरीर धम्म सापडेल, मनोधम्म सापडतील, चित्तधम्म सापडेल, जाणीवा सापडतील, सगळं सापडेल. मग दुःख सापडेल, दुःखाचं कारण सापडेल, निवारण लक्षात येईल, सगळं काही लक्षात येईल. तर असं हे काम आहे. तर बेसिक जे जिथून सुरुवात आपण करतो ती म्हणजे या कायेत उतरायचं असेल तर ही जी काया आन करते अपान करते आत्ता वर्तमानात, तिथून सुरुवात करायची आहे. आणि जनरली हे आनापान जे आहे, काया आनापान जे आहे, शरीरामध्ये जो श्वास उच्छ्वास चाललेला आहे तो जिथं स्पष्ट हालचाल आहे तिथं आधी आपलं लक्ष जातं. स्पष्ट आणि मोकळी हालचाल कुठं आहे? विशेषतः आपल्या पोटामध्ये आणि नंतर छातीमध्ये, नंतर दोन्हीमध्ये, म्हणजे या धडामध्ये. हा धड जे आहे ते भात्यासारखं आन करतं अपान करतं. ही काया भात्यासारखी आन करते अपान करते. आणि हे काम वर्तमानात चालू आहे आणि सतत चालू आहे. जन्मापासून ते चालत आलेलं आहे, पुढे चालत राहील, आत्ता चालू आहे. आणि सतीचं काम आत्ताच्या प्रवाहात उतरणं आहे. सती जागृती ही वर्तमानाचं काम आहे. कारण माग आपण जन्मापासून जरी श्वास घेत आलेलो आहे, सोडत आलेलो आहे हे शरीर, पण मागचे अनुभव गेले. आता आता ते परत मिळणार नाही. पुढचे अनुभव आपल्याला माहिती नाही. कनेक्टेड असू तर काही माहिती होती पुढचे, पण एकच काम आपल्या हातात राहतं, वर्तमानात. आणि वर्तमानामध्ये सगळं काही आहे. वर्तमानामध्ये भूतकाळ पण आहे आणि वर्तमानामध्ये सगळे संस्कार आहेत. वर्तमानामध्ये सगळा धम्म आहे आणि तो धम्म दिसतो जागृतीला. जागृती म्हणजेच बुद्धत्व आहे, बुद्ध आहे. मग बुद्धं शरणं गच्छामी सुद्धा जागृतीला शरण जाणं, सतीला शरण जाणे म्हणजेच बुद्धं शरणं गच्छामी असं मी म्हणतो. त्या जागृतीला जे जे काही दिसतं त्याला धम्म म्हटलेलं आहे. तर धम्मं शरणं गच्छामी म्हणजे या जिवंत अस्तित्वामध्ये, या जिवंत कायेमध्ये जे जे दिसतं ते धम्म आहे. मग मनोधम्म असतील, चित्तधम्म असेल, वेदना असेल, कायेमध्ये जे जे काही असेल ते सगळं धम्म आहे. धम्मं कायेन पश्यति असंही म्हटलेलं आहे. कायेला धम्म कायेमध्ये उतरलं तर धम्म दिसतात, म्हणून कायेत उतरायचं. अशा प्रकारे हे आपले साधनेचं स्वरूप आहे. आपण परत 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 लक्षात घेतो, घ्यायचा प्रयत्न करतो आणि तो ज्यानं त्याने प्रॅक्टिकली स्वतः करायचा आहे. तुम्ही तिकडे काय कराल, करता, हे कुणालाच काही समजण्याचा मार्ग नाही. आणि दुसऱ्यासाठी आपल्याला हे करायचं पण नाही. आपल्याला हे स्वतःसाठी करायचं, कारण आपला प्रश्न आहे, आपला प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे. आणि स्वतंत्रपणे सोडवायचा आहे. आणि ते स्वतंत्रपणा म्हणजे मनाचं स्वातंत्र्य आहे. याच्यावर आपण थोडासा काल विचार केलेला आहे. ज्याचं मन स्वतंत्र आहे त्याला ते काम करता येतं. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून आपल्याला हे काम करायचं नाही.
हे होऊ पण शकत नाही. ते स्वतः स्वतःला समजलं पाहिजे, उमगलं पाहिजे. आणि ते समजण्याचं, उमगण्याचं काम जे आहे, ही सती जागृती करते. म्हणून काया आन काया अपान जे नैसर्गिकपणे चाललेलं आहे, हे आपलं काम सातत्यानं सुरू ठेवायचं आहे. ते सापडत नसेल तर शोधायचं काम करायचं आहे. ही काया नैसर्गिकपणे म्हणजे अनात्म नैसर्गिकपणे कसं आन करते काया, कशी अपान करते, म्हणजे काया आन काया अपान नैसर्गिकपणे आपोआप कसं चाललेलं आहे सतत. कुठे त्याला खंड नाही. त्याच्यावरच आपण जिवंत आहोत. हे कसं सतत चालू आहे याचं भान ठेवण्याचं काम म्हणजे हे अनापान सती, किंवा त्याला मी काया अनापान सती म्हणतो. तर हा महत्वाचा मुद्दा आज आपण लक्षात घेऊया. आणि मला वाटतं मुद्द्यावर आपण आलेलो आहोत. आणि हा मुद्दा मी या ठिकाणी तुमच्या प्रॅक्टिससाठी थांबवतो, आणि माझ्या प्रॅक्टिससाठी. त्याच्यावर कोणाला काही बोलायचं असेल तर मी या ठिकाणी थांबतो. जन्मदिन किंवा वाढदिवस, हा, परत आपला बोला. जन्मदिन जो आहे, हो, तर आपला जन्मदिन जो आहे तो योगायोगाने किंवा एक नैसर्गिक योगायोग म्हणूया, मध्ये येतो. की या दोन्ही हो मध्ये येतोय. आणि हे खरंच अगदी म्हणजे ऐतिहासिक याच्यासाठी म्हणतोय मी. हो, हो. अं, अजून बरंच काही बोलता येईल पण आता कारण माझ्याकडे थोडस मी टिपण पण हे केलंय तुमच्या वाढदिवसा संदर्भात. बरं बरं तर बरं. ते काही मी सांगू इच्छा म्हणजे एवढं काही वाचणार नाही, पण जे काही या निमित्ताने मी या मीटिंगला किंवा या जागृत कार्यशाळेला जे अटेंड होत आहे किंवा पुढे अजून होणार आहे, तर मला जे काही काही गोष्टी खरंच अगदी म्हणजे एक नाविन्यपूर्ण मला लाभ झालेला आहे. त्याच्यामध्ये एक आगळं एक दिशा माझ्या मनाला मिळालेली आहे. हम्म. अ, तर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. अ, आणि म्हणजे मी एक थोडस जर वाचण्याचा जो प्रयत्न करतोय. हा. सर, आपला जो संकल्प जो आहे, आपण जो हाती घेतलेला आहे, तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये एकच आहे की हे मानव जो आहे हा म्हणजे अगदी जन्मापासून अगदी जाईपर्यंत तो दुःखामध्ये असतोय, किंवा तो तशा प्रकारचं जीवन जगतोय. पण हे करत असताना असा जो एक आपला एक म्हणजे प्रयत्न आहे किंवा एक जागृत ज्याला आपण म्हणूया, जसं तुम्ही आम्हाला हे नेहमी याच्यामध्ये प्रेरणा म्हणा किंवा एक मार्गदर्शन करताय, ते त्याच्यामुळे काय होते की हे दुःख जे आहे ते थोडं बाजूला होते. म्हणजे नाहीतर नेहमीच आहे ना, म्हणजे आपण नेहमीच म्हणजे घरी आलंय किंवा बाहेर गेलंय, दुसरं काही हे नाही, ताणतणाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. तर आपण आता एक शेवटी फक्त मी तुम्हाला सांगते की आपण खरंच सर दृढ निश्चयी आहात, सामर्थ्यपूर्ण आहात, अ, आणि विविध गुणसंपन्न असलेली व्यक्ती म्हणजे आमचे सर प्रज्ञा रत्न, कमलावीर प्रज्ञा रत्न. तर खरंच सर आपले म्हणजे मला वाटते की हे ऋण जे आहे, म्हणजे तुम्ही जे आम्हाला ज्या एक रूट आहे स्पेशल, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की या रूटने तुम्ही आम्हाला घेऊन जात आहे. खरंच हे आपण जे मार्गदर्शन करत आहात या माध्यमातून, सती आनापान सतीच्या माध्यमातून, हे मला तरी असं वाटतं की याच्यापेक्षा काही वेगळं माझ्या व्यक्तिशः म्हणजे माझ्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. आणि मी देखील अशा प्रकारचा
संकल्प केलेला आहे. अं, तर आता हे सगळं असू द्या, पण हा हा. उद्याचा आपला वाढदिवस आहे, जन्मदिन आहे. आणि मी स्वतः म्हणजे तुमच्या काय म्हणतो आपण त्याला, तुमच्या आयुष्यासाठी, तुमचं आरोग्य, तुम्ही भरपूर म्हणजे असं काही अपेक्षा करणं म्हणजे चुकीचं आहे. पण एक इच्छा आहे की आपण खूप धम्माचं कार्य आपल्या हातून घडावं. आणि यासाठी मग तोडकं मोडकं माझ्या दोन शब्द या ठिकाणी. आणि तुम्हाला एक म्हणजे माझ्याकडून आणि माझ्या घरातील सर्व मेंबर्स जे आहे यांच्याकडून तुम्हाला खूप खूप मंगल कामना. धन्य- आणि अजून बरंच काही सांगता येईल, पण थांबतो सर आता. बरं. जय भीम. धन्यवाद धन्यवाद. जय भीम अ, नमस्कार. आणि धन्यवाद. हो, धन्यवाद. हा. खूप खूप छान चाललेलं आहे. आणि थोडस मध्ये सुरुवातीला थोडस आपलं टेक्निकल प्रॉब्लेम होतात. हो, तो सॉल्व्ह झाला, सॉल्व्ह होतो, एकदा प्रयत्न केले की तो हो, सॉल्व्ह होतो. हो, जसं तुम्ही सांगितले, प्रयत्न केले तर सगळं होते. यश हो, हे हो, आपल्या हाती आहे. हो, येऊ शकते किंवा मिळू शकतं असं. हो. तर धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. हो, हो, मी तुमचा खरं म्हणजे आभारी आहे, तुमच्या सगळ्यांचा. तुम्ही ऐकताय, तुम्ही ग्रहणशीलतेने ऐकताय म्हणून मला सांगता येतं. कारण तुम्ही जर ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला नाही तर मग कोणाशी बोलणार आपण. त्यामुळे तुमचा नाही, देखील मी बरोबर आहे. हो, हो. त्यामुळे तुमचा देखील हा. मी खूप आभारी आणि आहे. खरंच हो, हो, हो. आणि एक नवीन हे आहे, म्हणजे एक ट्रॅक तुम्ही दिलाय आम्हाला खरं म्हणजे. कारण आतापर्यंत आपण आनापानच बघत होतो खरं म्हणजे. आनापान आणि आनापान सती, आणि मी ते बरेचदा असे व्हिडिओ गोयंका गुरुजींचे पाहिलेले आहेत. पण त्याच्यात वेगळं असं काय म्हणजे, आता अर्थात मी काही प्रॅक्टिस वगैरे काही फारशी, पण आनापानच्या पुढे पण मी गेलो असं काही नाही. पण काही काही वेळेला थोडस म्हणजे असं वाटायचं की आपण ट्रॅक सोडतो का, किंवा ते मग सोडलं गेलं की मग थोडस हे व्हायचं असं म्हणजे, अरे काय चाललं काय मग. मागे मग तुम्हाला मी प्रत्यक्षात मी फोनवरून बोललो होते हो आणि सांगितलं होतं असं अनुभव मला आलेले आहेत. आणि ते खरं म्हणजे आता एवढं की आता तुमचे व्हिडिओ म्हणजे सुरुवातीला एक पाहिला आणि नंतर मला त्या व्हिडिओ पासूनच गोडी लागली खरं म्हणजे. हा हा ते कायामध्ये कसं उतरायचं, हो हो आणि हे माझ्यासाठी नाविन्यपूर्ण एक हे होतं ते खरं म्हणजे. हा 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 आणि तिथून सुरुवात झाली. हो. ठीक आहे, ठीक आहे, आता जास्त वेळ घेणार नाही आणि मी. तुम्ही 14 एप्रिललाच कॉन्टॅक्ट केला बरोबर. हो, मला 14 एप्रिल मला आहे. मला जर हो, फोन केला तर तुम्ही 14 एप्रिलला सकाळी फोन हो, केला तुम्ही मला. हो. म्हटलं हा एक असा एक आपल्या जीवनामधला आणि एकूणच भारतीय लोकांच्या जीवनामध्ये आणि संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या दृष्टीनं तर काय त्याला काही हेच नाही, म्हणजे तुम्हाला विचार म्हणजे तोच विचार तुम्हाला पुढे घेऊन जायचंय, हो हो बाबासाहेबांचाच हो विचार घेऊन पुढे जायचंय. बरोबर बरोबर आहे. अरे त्याच्यासाठी हा, आपलं जीवन त्याच्यासाठीच आहे. हा, हा. हा, आणि हे चाललंय ना, हे सगळं त्याच्या आता काय संसार आहे शेवटी. हा, हा. ठीक आहे, ठीक आहे, बोला हो सर तुम्ही आता. धन्यवाद. जय भीम जय भीम. हो, हो. जय भीम, जय भीम, जय. सुनील साळवे सर धन्यवाद. आणि ज्या ज्या लोकांनी मला शुभेच्छा, मनातून शुभेच्छा देतात सगळेजण मला माहिती आहे. आणि हो, हो, हो. काही आपण काही गोष्टी उद्या पण थोडंसं बोलू शकतो आपण. हा, एवढा फक्त हा, एक वाढदिवस किंवा दानके सर म्हणतात जन्मदिवस तेवढ्यासाठीच नाही. आपला हा. आपला रोजचं ते एक आपण एक माध्यम आहोत. आणि एक माध्यमामध्ये. मला मला त्याचा आनंद होतो की ह्या दोन महापुरुषांच्या मध्ये आपला जन्मदिवस तो नेहमीच येतो, दरवर्षी हा, तिथं हा, हा. तो मध्येच येतो. बरं. तो कुठे हो. जात नाही, इकडे पलीकडे जात नाही, 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 इकडे नाही. जात नाही. आणि तो जाणार पण नाही कुठे. जाणार पण नाही कुठे. घर त्यामुळे जाणार आपलं पण हे नाही. हा, जीवन कार्य जे आहे ते बरोबर ते साधून हा, आलेलं आहे ते. हा. खरंच आणि आहे, हे खूप माझं मोठं. जीवन त्याच्यासाठी समर्पित आहे. हे काय वेगळं हा. सांगायला नको. आणि नाही, आपण नाही, नाही, सगळे नाही. मिळून आपण हे संशोधनाचं काम करू. सती साधना हे संशोधनाचं काम आहे. आणि नक्की, बाबासाहेबांनी नक्की. काय म्हटलं, बुद्धांनी काय म्हटलं, हे सगळं म्हणजे पुन्हा एकदा पुनरावलोकन आणि उत्खनन करण्याचं काम आहे ते. आपल्याला खरंच आहे. हे लक्षात येतं, बाबासाहेबांच्या अनेक संदेशांचा अर्थ आपल्याला आता अलीकडे अलीकडे लक्षात येतोय.
बुद्धांचं सुद्धा मला अलीकडे लक्षात आलं ते एवढं 40-42 वर्षानंतर मला या गोष्टींचा उलगडा झालाय. तर ते थोडस हम्म. कठीण काम आहे, कारण ते कुठं असं हम्म. कुठं आपल्याला सापडत नाही ते असं. तो हम्म. जो बुद्धांचा जो मार्ग आहे तो मला असं असं म्हणजे मी कोणाला नावं ठेवत नाही, परंतु हरवलाय तो. तो हम्म. हरव इतका सोपा आहे तो. बुद्धाच्या काळात जर इतकं पटकन लोकांना मुक्ती हो, मिळायची, हो, पटकन अरहत व्हायचे. हो, मी बऱ्याचदा बोललेलो आहे की किसा गौतमींनी किती वेळात ती डेड बॉडी सोडली. हो, 1 तासात, हो दोन ना. तासात, 3 तासात. हो, म्हणजे हो. मूर्तीचं सत्य तिला तेवढ्या याच्यातच कळालेलं आहे ते. अंगुलीमालाने बर. किती वेळात तलवार टाकली खाली. बर. काय तो काय प्रवचन ऐकत बसला का बुद्धांचं? हम्म. नाही. जाग्यावरच ते काम झालेलं आहे ते. ते जागेवरच भान येणं, वर्तमानात भान येणं, हेच मुख्य गोष्ट आहे. हम्म. बर. त्यानं ते सगळे प्रश्न सुटतात अशी माझी खात्री आहे. आणि चला आता आपल्या काही गोष्टी लक्षात आल्या तर आपण त्याचं पाठपुरावा करू हा, हा, आणि प्रॅक्टिकली हा. आपल्या व्यक्तिगत पातळीवर आपण त्याची साधना करू आणि संशोधन चालू ठेवू आणि सगळे मिळून आपण हे काम करू. धन्यवाद. जय भीम. परत सर आपल्याला आमच्याकडून तुम्हाला मंगल कामना, खूप खूप धन्यवाद. मंगल कामना. धन्यवाद. 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 चला, धन्यवाद. चला. हो.